उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली आहे। मुंबईत राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक बोलावण्यात आली होती। यावेळी पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी सुनेत्रा पवारांच्या नावाची घोषणा केली। बैठकीतल्या सदस्यांनी हात वर करून सुनेत्रा पवारांच्या नावाला सहमती दर्शवली। त्यामुळे आता अजित पवार यांच्या दुःखद निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष झालेल्या आहेत। त्यांची आता निवड करण्यात आलेली आहे। प्रफुल्ल पटेल यांनी त्या संदर्भातली अधिकृत घोषणा केलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आता सुनेत्रा पवार यांची निवड झाली है कि हमने अजीत दादा पवार की जगह पर अब हमें राष्ट्रीय अध्यक्ष का चयन करना है। इसीलिए आज का ये राष्ट्रीय अधिवेशन बुलाया गया है। मैं अपने ओर से अजीत दादा का एक 35 साल से ज्यादा पुराना एक साथी भाई मित्र होने के नाते और पार्टी का राष्ट्रीय कार्याध्यक्ष होने के नाते, इस पार्टी का संस्थापक एक सदस्य होने के नाते मैं अभी प्रस्तावित करना चाहूंगा कि श्रीमती सुनेत्रा अजीत दादा पवार इनको राष्ट्रीय अध्यक्ष हमारे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का चुनकर देना चाहिए। राजधर्म आणि धर्मशास्त्र याचं पालन करण्याचं काम आम्ही प्रामाणिकपणाने केलं। आणि धर्मशास्त्र आणि राजधर्म काय सांगतोय की एखादी व्यक्ती गेल्याच्या नंतर 40 वर्षाची सावलीसारखी साथ देणाऱ्या वहिनींच्या पाठीमागे उभं राहणं हा आम्हाला राजधर्म आणि धर्मशास्त्र समजत होतं। म्हणून वहिनींचं त्या ठिकाणी उपमुख्यमंत्रीकडून पक्षाचा नेता म्हणून निवड करण्याचा निर्णय घेतला। भले तर आम्ही टीकेचे धनी झाले असू, परवा त्याची नाही। अजूनही कोणाला पैसे देऊन ट्रोल करण्यासाठी जी टीम करायची असेल ती करावी, पण आमची नियत साफ आहे। आमची निष्ठा दादांच्या चरणी होती आणि उद्या सर्व आयुष्य वहिनींच्या सोबत राहत महाराष्ट्र घडवण्याचं काम आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये करायचं आहे।